नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बघा आपलं हे बंदिस्त मेलपालन आणि या बंदिस्त मेलपालनाचा आजचा विषय आहे त्यांना खुराक चारा कशा पद्धतीने दिला जातो यावरती मी आजचा व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट बघावा आणि लाईक करावे. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना शेअर करा. आणि खूप छान मस्त चांगली माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जाईल. तर हे आहे आपलं मित्रांनो बंदिस्त मेलपालन. आपण यांना फिरायला नेत नसतो शेतामध्ये, आतमध्येच असतात गोठ्यामध्ये. आणि तर यांचं तुम्हाला सांगतो चाऱ्याचं खुराकाचं कसं नियोजन असतं त्या संदर्भातला आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, सकाळ सकाळ उठल्याच्या नंतर अगोदर आमची ह्या गोट फार्ममधली साफसफाई होते. सगळी साफसफाई केली जाते. आणि साफसफाईच्या वेळेस हे सगळे मेल आम्ही ह्या बाहेरच्या आवारामध्ये मोकळे सोडतो. बघा, हे बाहेर आवार आहे, इकडे शेळ्या आहेत. तर हे सगळे एकत्र असतात सकाळच्या बारी. 1-2 तास, अर्धा तास मेल फक्त बाहेर सोडतो मी हे स्वच्छ करण्यासाठी. आणि हे एकदा स्वच्छ झालं का मग शेळ्या बाहेर आणि मेल आतमध्ये असतात. ह्या कप्पा मेलचा आहे सेपरेट माझा. तर याच्या मित्रांनो, आमचा सकाळच्या पारी माझा दिनक्रम असतो. यांना सकाळच्या पारी मी खुराक देतो. सकाळी साधारण 7:30 वाजता यांना दर दिवस डेली खुराक असतो टायमावरती, मागे नाही पुढे नाही. 7:30 वाजता मी यांना खुराक देतो. आपलं गहू आणि मक्काचा भरडा, गहू आणि मक्काचा भरडा हे दोन्ही खुराक आपले त्यांना सकाळच्या पारी असतात. हा दररोजचा नित्यक्रम झाला. तर आता गहू खुराक भरडा खाल्ल्याच्या नंतर यांना चारा मी काही लगेच देत नाही, कारण खुराक खाल्ल्याच्या लगेच चाऱ्याची गरज नसते. लगेच चारा देत नाही मी. त्याच्यानंतर 2-3 तासानंतर मग मी त्यांना खुराक देतो. खुराक दिल्याच्या नंतर त्यांना चारा देतो, तो म्हणजे मेथी घास. हे बा, आत्ता पण मेथी घास टाकलेला आहे. सर्वजण मेथी घास खातात. तर त्याच्यानंतर खुराक दिल्याच्यानंतर 2 तासांनी आपला त्यांना असतो तो मेथी घास. आणि मेथी घास खाल्ल्याच्यानंतर पुन्हा दुपारच्या पारी आपण त्यांना एक खुराक देतो. आणि दुपारच्या पारी खुराक आहे आपला तो म्हणजे शेंगदाणा पेंड. शेंगदाणा पेंड असतं मित्रांनो त्यांना दुपारच्या पारी. आणि शेंगदाणा पेंड खाल्ल्याच्यानंतर पाणी पण त्याच वेळेस असतं. आणि पाणी सर्वांना वाचून झाल्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी एक वेळेस मी खुराक देतो त्यांना. आणि संध्याकाळचा खुराक आहे माझा सोयाबीन. आणि संध्याकाळी एकदा घास, 2 वेळा मेथी घास, एकदा कुट्टी आणि 3 वेळा खुराक. सकाळच्या पिरियडमध्ये लक्षात आलं का, सकाळच्या पिरियडमध्ये मक्का आणि गहू, दुपारच्या याच्यामध्ये शेंगदाणा पेंड आणि संध्याकाळच्या पिरियडमध्ये सोयाबीन. तर अशा पद्धतीचा आपला यांना खुराकाचा दिनक्रम आहे. तर त्याच्यामध्ये 2 वेळेस घास टाकतो आणि एकदा त्यांना कुट्टी टाकतो. अशा पद्धतीनं आपलं दर दिवसचं नियोजन असतं. दररोज आपलं अशा पद्धतीने त्यांना खुराक असतो. तर मित्रांनो, हे मेल आता आपले 1 वर्षाचे झालेले आहेत. आणि अजून यांना 1 वर्ष सांभाळायचा माझा विचार आहे. तर अशा पद्धतीने आपलं खुराकाचं नियोजन आहे. आणि तुम्हाला सांगतो, शेंगदाणा पेंड झालं, गव्हाचा खुराक झालं, मक्याचा खुराक झालं. हे वेगवेगळे खुराक देण्याचं कारण, शेंगदाणा पेंडनी पिल्ल्यांच्या अंगावरती चमक चांगली येते. बघू शकता चमक कशी वाटते यांची. तर शेंगदाणा पेंड हे चमकचं काम करतं. मक्का आणि गव्हाने काय होतं, ही जी कंबर आहे ही कंबर चांगली येते, त्यांची कंबर चांगली बांधतात आणि सुदृढ पिल्ले होतात. तर अशा पद्धतीने आपलं खुराकाचं चाऱ्याचं नियोजन असतं.
तर भरडा, आणि याच्यामध्ये भरडे अनेक प्रकारचे आहेत. तुम्ही गव्हाचा भरडा देऊ शकता, मक्याचा भरडा देऊ शकता, तुम्हाला सांगतो हरभऱ्याचा भरडा देऊ शकता, तुरीचा भरडा देऊ शकता. खूप याच्यामध्ये खुराकाचे प्रकार आहेत. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा खुराक दिला तर अतिउत्तम आहे आणि तो तुम्ही देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर अशा पद्धतीने जर तुमचं मित्रांनो नियोजन जर असेल तर खूप चांगलं नियोजन आहे. अशा पद्धतीने तुम्ही मेलपालन करू शकता. माझे जवळजवळ आता 1 वर्षाचे मेल झालेत आणि आपण हे टोटल मेल विकत आणलेले नाही आहे. हे आपल्या स्वतःच्याच गोट फार्मवरती आपण बिट्टल क्रॉस केलेला आहे शेळ्यांना, आणि गावरान शेळीपासून हे तयार केलेले मेल आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे भरड्याचं खुराकाचं जर नियोजन जर केलं तर तुमचेसुद्धा असे उत्तम क्वालिटीचे मेल तयार होऊ शकतात. तर खुराकामध्ये तुम्हाला सांगतो, शेळीपालनामध्ये मेलपालनामध्ये खुराक आणि चारा नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. हे 2 जर घटक असतील तुमच्याकडे, खुराक आणि चारा, तर तुम्ही कोणत्याही जातीच्या कोणत्याही प्रकारच्या शेळीपालन करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि एक 100% सक्सेस असा हा व्यवसाय आहे. कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये आपल्याला लॉस जाण्याचं कारण नाही. फक्त व्यवसाय करताना त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचं लहानसहान गोष्टीवरती लक्ष ठेवून जर चांगला व्यवसाय जर केला तर 100% सक्सेसफुल होतो. तर मित्रांनो, आजचा खुराकाचा विषय होता, तुम्हाला नक्कीच समजला असेल. अशा पद्धतीने आपण यांना खुराक देऊ शकता, आणि खुराक देताना दररोजचा एक वेळ ठराविक कालावधी ठेवा आणि त्या कालावधीमध्येच त्यांना खुराक देत जा. चारासुद्धा एक ठराविक कालावधी ठेवा, त्या ठराविक कालावधीमध्येच तुम्ही त्यांना चारा देऊ शकता. आधीमध्ये त्यांना चारा खुराक देण्याची गरज नाही, फक्त टाईम टू टाईम, बस टाईम टू टाईम खाणं देणं एवढंच आहे. आणि हीच माहिती मला ह्या व्हिडिओमधून सांगायची होती. तर मित्रांनो, हा माझा 4 वर्षाचा अनुभव आहे आणि मला जो अनुभव आला तोच अनुभव मी तुमच्या पुढे शेअर केलेला आहे. तर असो, कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली माहिती, नक्की मित्रांनो एक कमेंट करून सांगायचे आहे. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा त्याच्यातून थोडं मार्गदर्शन मिळेल. तर ठीक आहे, असो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा मनापासून मी आभारी आहे आणि सर्वांना जय महाराष्ट्र.